या पूर्ण आपल्या समोर सादर होत आहे प्रेयर सॉन्ग.
इसके हाथ में हो उसके हाथ में हो गया डोक्याला टच झाली पाहिजे टोपी. मी आउट होईल. हो तुमच्याकडून आली. थोडं पाच हाथ छोड़ दे पडला वरती जातो हात पण हे जेव का वरती मंडीवर का वर वरती चढायचं का एवढा पण टोपी निघाली तू कुठे बसणार आहे
कुणी मदत करायची नाही. टाइमिंग नाही आप देखना है. बघा हे जुळले हे जे आलेले गुरु माझ्याकडे यायचे तो झाडाचा घ्या तो घ्या थांबा. आपल्याला तुला झाडाचा घ्या ना. हा पहिला येतोय का झाला ओके. आणि हा पण थोडासा हे झाड हे बघा येतात हे बघा महिला दिनानिमित्ताने तर सर्वांचे मी खूप आभार मानते. आणि आज आहे सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस. तर अभिवादन आपण सर्वांनी केलेलंच आहे आणि सर्व महिलांचे मी आभारच मानते आणि सर्व संस्कारांचा धन्यवाद. इथं आल्यानंतर एक वेगळ्या दुनियेमध्ये आपण येतो. आणखीन एक वास्तवाची एक जळजळीत एक अनुभव आपल्याला इथे येतो की बाबा ही पण एक वेगळी वास्तवता आहे आपल्या समाजाची. आज तुम्ही इथं बघताय, इथे आता इतका सुंदर डान्स केला त्या सगळ्या ज्या मुली आहेत तर त्या तुम्हाला वाटणारही नाही कदाचित की त्या पूर्णपणे म्हणजे ज्यांचा IQ जो आहे तो कमी आहे किंवा ज्या पूर्णपणे अनाथ आहे अशा या सगळ्यांच्या जवळपास 35 मुली आहेत आपल्या इथं. 25 का 35 हे 35 मुली ज्या आहेत की ज्या अशा मुली की ज्यांना कोणीच नाही, या जगामध्ये कोणीही नाही, आणखीन त्यांच्या असण्या नसण्यानं कुणालाच कसलाहीच फरक पडत नाही, पण त्या समाजाचा भाग मात्र नक्की आहे. आणि या मुलींसोबत परवामध्ये आमचा सिस्टर ब्लेसिंगशी माझा संपर्क आला. तर ॲक्च्युली जसं बघायला गेलं तर मी पाहुणी नाही आहे या ह्याच्यामध्ये. आय एम नॉट अ गेस्ट फॉर दिस. I am the family member of this Snehaniketan because we are coming since many years. मी बऱ्याच वर्ष इथं आम्ही येतो आहे. आणखीन वेगवेगळ्या जे क्लब्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून देखील स्नेहनिकेतनशी आमचा पूर्वापार म्हणजे बराच काळ म्हणजे जवळपास एक 7-8 वर्ष तरी झाली नक्कीच की आम्ही ह्याच्याशी परिवाराशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. एक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे तर आज एक छोटीशी आपण कॉम्पिटिशन पण ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच संगीताताईंच्याकडे जो निरोप होता तर मी काहीतरी बोलण्यापेक्षा की प्रत्येकीचा महिला दिन डोक्यातला फार वेगळा असतो. म्हणजे महिला दिन कशा पद्धतीने साजरा करावा किंवा महिला दिन म्हणजे नेमकं काय
आज आपण जे काही बसलेलो आहे हे आपल्याला संविधानानं दिलेलं, आणखीन यापूर्वी महिलांसाठी केलेल्या एका क्रांतीचा हा लढा आहे की ज्या वेळेला महिलांना कुठलाही हक्क नव्हता, मतदानाचा तर नव्हता, कामाच्या ह्याचा नव्हता, समान वेतनाचा नव्हता. मग त्यावेळेला ज्यांनी संपूर्णपणे क्रांती करून हा महिलांचे हक्क मिळवून दिले तो होता 8 मार्च म्हणून. हा 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. मी थोडंसं आणखी थांबणार आहे बोलणं, कारण मला बऱ्याच मागच्या वेळेस आपणला जे बोलणं झालं होतं किंवा ग्रुपला संगीताताईंनी आम्ही सांगितलं होतं की आपल्याला थोडंसं असं पण बघायला लागेल की महिलांना आपल्या दृष्टिकोनातला, आपल्या नजरेतला, आपल्याला आवडणारा किंवा आपल्याला वाटणारा हा महिला दिन कसा असतो, किंवा महिला दिनानिमित्त तुमच्या काय हे आहेत, भावना काय आहेत, किंवा तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मी अत्यंत म्हणजे हा दिवस जो आहे हा या मुलींसाठी आपण आज दिलेला आहे, आणि हा स्नेहनिकेतन गेली बरीच वर्ष या मुलींसाठी काम करत आहे. आणखीन रात्रंदिवस मगाशी आता प्रतिभाताई म्हणल्या की एक मुलं जी साधी नॉर्मल जी मुलं असतात त्या मुलांना आपल्याला सांभाळायला, नर्चर करायला, त्यांचं संपूर्ण भविष्य घडवण्यासाठी आपलं आई म्हणून असेल, कुटुंब म्हणून असेल, त्या सगळ्यांचं आयुष्य अगदी पणाला लागतं, आणि आपलं आयुष्यच ते असतं. आणखीन त्याच्यासाठीच आपण संपूर्ण जे आपलं जग आहे ते आपली मुलं असतात, आपला नवरा असतो, आपलं कुटुंब असतं. तर त्याच्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी गुरफटून आणखी त्याची डेव्हलपमेंट कशी होईल, त्याला चांगलं आयुष्य कसं मिळेल, त्याची प्रगती कशी होईल, तो एका चांगल्या उच्च पदावरती कसा जाईल, किंवा एक चांगलं सुदृढ आणखी सुखी आयुष्य त्याला कसं देता येईल, ह्याच्यासाठी आई बाप हे रात्रंदिवस झटत असतात. आज ह्या मुलींच्याकडे बघितलं तर नोबडी इज देअर, कोणीच नाही. पण असं म्हणायची गरज नाही आहे, कारण आपल्याकडं हे जे स्नेहनिकेतन आहे या मुलींची अत्यंत काळजीपूर्वक आणखीन आपल्या मुलांसारखी देखभाल करतात. आणखीन हे मिशन आहे, आणखीन हे मिशन कधीच त्यांनी थांबवलेलं नाही आहे. त्याच्यामुळं एक जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजे आपल्या सिस्टर लोकांसाठी. दे आर वर्किंग 24/7 बाय देअर ब्लड काय म्हणतात त्याला, सबकी तरफ से आप ये काम कर रहे हैं. संपूर्ण त्यांचं आयुष्य आज या मुलांसाठी त्यांनी केलेलं आहे. मी उल्लेख करेन सिस्टर ब्लेसीचा, सिस्टर ब्लेसी, सिस्टर जेसी, सिस्टर लिलिमिया, सिस्टर दया, सिस्टर नमिता, प्रमिला पण आहे, मेदी, निशा, आशा, या सगळ्या केअरटेकर आणि या सगळ्या सिस्टर्स, या सिस्टरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य या मुलांसाठी दिलेलं आहे. आणखीन त्यांच्या आज तुम्ही बघता आहात की त्या केवळ कुठंतरी अशा पडलेल्या नाही आहेत, आज त्या एका छान आयुष्य कसं त्यांचं चांगलं होईल ह्याच्यासाठी त्या प्रयत्न करतात. त्यातल्या ज्यांचा IQ बरा आहे आज या तुमच्यासमोर आल्या आहेत, ज्यांना काहीच करता येत नाही, ज्यांना काहीच कळत नाही, अशा मुली इथं बसलेल्या आहेत. आणि अजूनही मुली आत आहेत की ज्यांना सेरेब्रल पाल्सी आहे, त्यांना हलता येत नाही, उठता येत नाही, त्यांना काही करता येत नाही आपलं. तर अशा सगळ्यांची अगदी मनोभावे जी काही सेवा आहे, हे सेवेचे व्रत घेतलेले या सेवाव्रती आहेत. तर या सगळ्यांचं या महिला दिनानिमित्त आपण विशेष कौतुक केलं पाहिजे, कारण प्रचंड पेशन्स लागतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आपला पेशन्स खूप कमी असतो, पण या लोकांना मगाशी बघत असाल एक आपली छान मुलगी होती ती सारखी पळते इकडे तिकडे, पण कुठेही वैताग नाही आहे, कुठेही चेहऱ्यावर आठी नाही आहे किंवा काही नाही. 100 वेळेला त्या अत्यंत प्रेमानंच त्यांच्याशी हे करतात. आणि ते निरागस बालक बघा, ते त्याला काही नाही, आम्हाला मस्त छान त्याचं चाललेलं आहे, ते उड्या मारताय, हे करते, पण हा एक समाजाचा आपला भाग आहे. आणि आपण तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला ॲक्च्युली मी ध्यास अकॅडमी साताऱ्यामध्ये टीचर म्हणून जॉब करते आणि करिअर काउन्सिलर म्हणून सुद्धा मी स्मार्ट एज्युकेशनमध्ये जॉब करते. ॲक्च्युली सकाळीच मी यादव मॅडमना भेटलेले आहे. तर मला या महिला दिनाच्या निमित्तानं फक्त एवढंच सांगायचं की तुमच्यापैकी खरा जो महिला दिन आपण कधी साजरा करू शकतो, तर बघा दिनमध्ये वेलांटी कुठली आहे, पहिली. तो दिन म्हणजे काय असतो, दिवस असतो. पण आपण आता खरंच तसा महिला दिन सेलिब्रेट करतोय का? आपण जसं वागतोय, जसं बोलतोय, जसं राहतोय, तर ते दुसरी वेलांटीचं दिन सारखं राहतोय आपण. आणि असं का आहे, तर फक्त एकाच गोष्टीमुळे की आपलं करिअर कुठेतरी कमी पडले. बरोबर, मला सांगा की तुमच्यापैकी इथे बसलेल्या किती जणींना असं वाटतं की माझं करिअर उत्तुंग झालं पाहिजे? मी तुमच्या मुलांचं नाही विचारत, मी तुमच्या करिअरबद्दल विचारते की किती जणींना असं वाटतं की तुमचं करिअर झालं पाहिजे? तर एकीला पण वाटतं, बरोबर.
नाश्ता बनवायचा, मुलांचा टिफिन बनवायचा, त्यांना स्कूलला पाठवायचं, मिस्टरांना जॉबला पाठवायचं, फरशी, कपडे, भांडी सगळं आपलं ठरलंय आणि 2 तास मस्तपैकी झोपायचं. 5 वाजता उठायचं, चहा प्यायचा आणि सगळ्यांनी खाली यायचं. आणि बघा 4 ते 5 जणी एकत्र आल्या की आपण म्हणतोय पहिला दिन, पण आपण काय करतो? गप्पा. आणि ह्या गप्पांच्या मध्ये पाहुणे सोडा किंवा शेजारी सोडा, तर याच्यापेक्षा वेगळं आपण काय बोलतो? कधीच बोलत नाही. आणि मग कसं आपलं करिअर होणार आहे? बरोबर. म्हणजे 2 गोष्टी असतात. मी खूप जास्त वेळ नाही घेणार तुमचा, अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये मी पण संपवणार आहे. पण बघा 2 गोष्टी असतात, एक असतं प्रोडक्टिव्ह आणि एक असतं नॉन प्रोडक्टिव्ह. जो आपण वेळ तिथं घालवतो तो खरंच प्रोडक्टिव्ह असतो का? आणि जर समजा नॉन प्रोडक्टिव्ह असेल तर मग आपण प्रोडक्टिव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे? तरी बघा मी तुम्हालाच प्रश्न नाही विचारणार, मी सांगते. एक सिंपल उदाहरण सांगते आणि मी थांबते. ठीक आहे. 1959 साली गुजरात मधल्या 7 मैत्रिणी, ठीक आहे, ज्या त्यांचे नवरे मुंबईमध्ये कामाला होते म्हणून त्या मुंबईला राहायला आल्या. आणि असंच त्या एकाच आपल्यासारखाच कुठेतरी एका कॉलनीमध्ये, एका पेठेत, एका अपार्टमेंटमध्ये कुठेतरी त्या भेटल्या असतील. आणि त्या 7 जणींनी पहिल्यांदा मिळून ठरवलं की आपण काहीतरी बिझनेस केला पाहिजे. मग काहीतरी काय करायचं, त्याच्यामध्ये बरंच डिस्कशन करून त्यांनी असं ठरवलं की आपण पापड बनवूया आणि ते विकूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला इन्व्हेस्टमेंट पाहिजे होती 80 रुपयाची. आणि विचार करा 1959 ला त्यावेळेस ती इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप मोठी रक्कम होती आणि ती मिळवणं त्यावेळेस त्यांना एवढं सोपं नव्हतं. पण त्यांना पुरुषोत्तम सर म्हणून असंच एका सरांनी त्यांना मदत केली आणि ती 80 रुपये इन्व्हेस्ट करून त्यांनी घराच्या टेरेसवरती पापड वगैरे विकायला सुरुवात केली. आणि 1965 साली बघा हे सुरुवात केली 80 रुपये इन्व्हेस्टमेंटनी. आणि कुणालाही माहिती नसलेली गोष्ट सांगते, त्यांचा पहिला प्रॉफिट होता 10 पैसे. म्हणजे त्यांनी जे एफर्ट्स केलेलं, जो बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेला त्याचा प्रॉफिट होता फक्त 10 पैसे. आणि आज सांगू, लिज्जत पापड ऐकलंय सगळ्यांनी? प्रत्येकाने आज कोण असेल की ज्यांनी लिज्जत पापड खाल्लेला नाहीये? सगळ्यांना माहितीये आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर आहे 16,000 कोटी रुपये. आणि त्यांच्या अंडर महिला किती काम करतात माहितीये? 45,000 महिला. आज त्यांचं करिअर, त्यांचा पीएफ, त्यांचं म्हातारपणाची सुद्धा सोय त्यांनी केली. आणि आपण काय करतोय महिलांमध्ये? म्हणजे बघा त्याही मैत्रिणी होत्या, आपणही मैत्रिणी आहोत, आपण पण एकत्र येतोय. पण आता ठीक आहे, तो लोणची पापडचा जमाना गेला असं नाही म्हणता येणार. पण झेडपीला मेळावा लागला किंवा प्रदर्शन घडलं तर आपलं काय असतं? चला स्टॉल लावूया. कशाचा? खाद्यपदार्थाचा. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार केला पाहिजे ना. आणि बघा मोबाईलवरती पण इव्हन आपण सर्च काय करतो माहितीये? हा पदार्थ कसा बनवायचा, ती ग्रेव्ही कशी बनवायची. अरे हो बस, कुठेतरी त्या लोणची पापड मधून बाहेर या. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही जर स्वतःवरती फोकस केला ना, स्वतःच्या करिअरवरती लक्ष दिलं तर तुमची मुलं ऑब्व्हियसली तुमच्याकडून शिकणारच आहे. तुमचं करिअर झालं तर त्यांचं होणारच आहे. आणि कोण म्हणजे असं नाहीये की अगदी लहान वयातच करिअरची सुरुवात केली पाहिजे. आज किती जण असे आहेत की ज्यांचं ज्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन आहे त्याच फील्डमध्ये जॉब करतायत. इव्हन मी पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मी कुठे इंजिनिअरिंग फील्डमध्ये जॉब करते, मी सुद्धा टीचिंग करते ऑब्व्हियसली. पण आहे ना करिअर. करिअर म्हणजे काय आहे? लॉट्स ऑफ हॅपीनेस विथ लॉट्स ऑफ मनी. मग जिथं तुम्ही कुठे काम करताय तिथं ते काम करत असताना तुम्हाला तेवढा आनंद पण मिळाला पाहिजे आणि ते काम पण म्हणजे काम नाही वाटलं पाहिजे. अजून एक उदाहरण मला सांगायला आवडेल. ऍक्च्युली मी खूप वेळ घेतले तुमचा, पण एक उदाहरण सांगते फक्त. जसं बघा बचत गटाच्या मार्फत आपण काहीतरी प्रोडक्ट बनवतो, बरोबर, आणि काय करतो? विकतो. आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला प्रॉफिट मिळतं ते आपण काय करतो? डिवाइड करून घेतो. म्हणजे प्रोडक्ट बनवतोय आणि विकतोय. पण असं काहीतरी बिझनेस आयडिया, असं काहीतरी प्रोडक्ट बनवा की जे विकावं नाही लागलं पाहिजे, ते विकत घेतलं गेलं पाहिजे. जसं उदाहरण लक्स साबण. मला सांगा किती जणांच्या घरी आज लक्स साबण विकायला येतात आणि आम्ही दारावरच घेतलाय, असं कोण आहे का? नाही. म्हणजे लक्स साबण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये जावं लागतं आणि तिथून घ्यावं लागतं. का कोण येते तुमच्या घरी? म्हणजे असं काहीतरी करा की लोणची पापड मधून बाहेर या थोडंसं आणि असा काहीतरी बिझनेस स्टार्ट करा. महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला हेच सांगायचंय, असं काहीतरी सुरू करा. असं प्रोडक्टिव्ह एकत्र जे तुमचं येणं असेल प्रोडक्टिव्ह बनवा. योगा करा, मेडिटेशन करा, मॉर्निंग वॉकला जावा. ज्या तुम्ही मैत्रिणी आहात ते तुमचं मॉर्निंग जपा, पण प्रोडक्टिव्ह वेनं जपा. म्हणजे असं नॉन प्रोडक्टिव्ह वगैरे नको. ठीक आहे, थँक्यू. आणि मला स्नेहनिकेतनने इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. याच्यानंतर आपल्या
नाही ते सांगणार. स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बालदिन असे अनेक विशेष दिवस आपण साजरे करतो. 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. अर्थात सर्वजण स्मार्टफोन वापरायला लागल्यापासून बरं का. आता महिला दिन साजरा करताना सर्व महिलांना कोणी औक्षण करून दिवसभर आराम देऊन त्यांची सेवा करत बसणार आहे का हो? नाही ना. आणि त्या तरी स्वतःची सेवा करून घेणार आहे का? तर नाही. आयुष्यभर सेवा करायची सवय इतकी अंगवळणी पडलेली असते, इतरांना तिचं कर्तव्य आणि तिला स्वतःचा हक्क वाटू लागतो. ठिकठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू, होम मिनिस्टर असे कार्यक्रम घेतले जातात आणि फोनवर छान छान कविता, शुभेच्छा स्टेटसला ठेवल्या जातात. खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करायचा असेल तर आजच्या दिवशी तिला तो मान सन्मान देता तो रोज देत जा. स्त्री जन्मता समजूतदार असते. तिला स्वतःचे भरभरून कौतुक करून घ्यायचे नसते. तिच्या कष्टाची, दुःखाची जाणीव ठेवली, तिला आदराची वागणूक केली की बास. प्रेमाचे 2 शब्द तिचा थकवा नाहीसा करतात. राजमाता जिजाऊ ते समाजसेविका मदर तेरेसापर्यंत, झाशीच्या राणीपासून ते वाशीच्या नोकरदार होईपर्यंत, सावित्रीबाई फुलेपासून ते आनंदीबाई जोशींपर्यंत, लता दिदींपासून ते सिंधुताई सपकाळांपर्यंतचा जिवंत संघर्ष म्हणजे महिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा सर्व श्रेष्ठ महिलांना माझं त्रिवार वंदन. सर्वांसाठी मला 4 वाक्य सांगावी वाटतात. डहाळ होऊन साऱ्या कुटुंबाची, डहाळ होऊन साऱ्या कुटुंबाची, संकटाची वावटळ होऊन सारी, संकटाची वावटळ होऊन सारी, आणि सिद्ध करून स्वतःला साऱ्या जगात आजची महिला पुरुषालाही भारी, साऱ्या जगात आजची महिला पुरुषालाही भारी. म्हणूनच साताऱ्यातील महिला जगात सर्वात भारी, म्हणूनच साताऱ्यातील महिला सर्वात जगात भारी. खूप छान, खूप छान. म्हणजे आमचे 3 गट एका ठिकाणी. तरी मी तुमच्यासमोर आता प्रत्येक महिलांनी, सावित्रीबाईने सर्व प्रत्येकाने सांगितलं तेच सांगण्यात काय अर्थ नाही. म्हणजे सर्वजण स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नविन्याचा ठसा, स्त्री म्हणजे घराचा घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्रीला, शक्तीला मानाचा होतो. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व सावित्रींना माझा महिला दिनाच्या निमित्त कोटी कोटी प्रणाम. 8 मार्च महिला दिन साजरा. स्त्री ही एका क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता आहे. तिला आई, बहीण, मुलगी, सासू ही नाती जोपासावी लागतात. प्रत्येक कुटुंबाचा पाया कणा स्त्रीच आहे. सासर माहेराच्या घराला ती नगळ जोडते. जिजाऊमुळे शिवाजी राजे घडले, झाशीच्या राणीमुळे आपले मूल पाठीवर घेऊन संघर्ष केला. तसेच आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षण मिळाले. आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे महिलांना स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने एक गीत सादर करते. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय, सावित्री फुले नसती तर मुलगी शिकली असती काय, सावित्री फुले नसती तर मुलगी शिकली असती काय. मुलगी घराबाहेर पडल्यावर दात घडायचे, मुलगी शाळेत गेली तर धर्म बुडायचे. फक्त चूल आणि मुलं हे विसरली असती काय, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय. सन 1848 ला पहिली शाळा पुण्यात काढली, अंधश्रद्धासाठी रिवाज गुलामी बंधन तोडली. स्त्री शिक्षणाची पाठी हाती घेतली असती का, स्त्री शिक्षणाची पाठी हाती घेतली असती का. सावित्रीबाई फुले नसती तर मुलगी शिकली असती काय, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती काय. सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय, सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय. छान छान. म्हणजे वस्तू तुमच्यासाठी वाट बघत बसलेले आहे. तुम्ही कुणी इकडून जायचं नाही.
आता मग पार्टिसिपेट झाला. जोरदार टाळ्या वाजवायच्यात स्वतःसाठी पण आणि जे जिंकले त्यांच्यासाठी. लहान मुलांनी खाली बसून अशी छान पद्धतीने महिलांना गिफ्ट चॉईस केलेलं आहे. मला पण तेच जाणवलं म्हणून त्याच्यातून आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपला निर्माण झाला. त्याने पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, केशरी पहिला नंबर, व्हाईट दुसरा नंबर, ग्रीन तिसरा नंबर. छान खूप फर्स्ट प्राइज ऑरेंज ग्रुप नाउ सेकंड प्राइज गोes to गीता राजे कदम फ्रॉम ग्रीन ग्रुप. स्टुडियो प्राइज संगीता गणवट फ्रॉम व्हाईट. सेकंड प्राइज दीपाली. Sabina Shinde. That prize is combined. आणि joining the figure तुमच्या आणि ऑरेंज ग्रुप 5 points. First group white group got 60. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.